कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमचं नूतनीकरण करून तेथून अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाईच्या मंदिराला 30 मीटरनं पहिल्यांदा सगळं ॲक्विजिशन होतं आणि ॲक्विजिशनची कॉस्ट येत होती 950 कोटी रुपये आणि ॲक्च्युली प्रोजेक्ट कॉस्ट येत होती मला वाटतं 450 कोटी काय 475 कोटी. मग ह्यावर सातत्याने विचार होत असताना शासनानं TDR देण्याचा एक निर्णय घेतला, पण त्याला लोकांनी मान्य केला नाही किंवा मी सांगितलं अशा पद्धतीनं इथं TDR कोण घेणार नाही, कारण त्या परिसरामध्ये कूळ मालक उपकोट बऱ्याच भानगडे, त्यामुळे हे काही यशस्वी होणार नाही. एक वेळ असं होईल की आपण जे बाजारभाव किंवा जे पाचपट पैसे काय तर देतो आहे, पण जे काही पैसे देतो आहे त्या सगळ्यांना बसवून आपण एकत्रित त्यांना तू हे काही वाटण्या करून आपण प्रेशरवर तो देऊ शकतो. जो प्रयत्न मला या ठिकाणी रेखावारांचा देखील उल्लेख करावा लागेल. रेखावर असले अमोल येडगे असले यांनी चांगले प्रयत्न केले. मग असं होत असताना तो ॲक्विजिशनचा पार्ट जो 20 मीटरचा राहतोय तो ॲक्विजिशनच करायचं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम वाचती आणि त्याच्याऐवजी अशा पद्धतीने डेव्हलपमेंट केल्या तर डेव्हलपमेंट पण झाली, लोकांचा विरोध पण नाही. एक स्टेडियम उभा राहिलं त्या ठिकाणी जे आपल्याला सोय पाहिजे आहे पार्किंग, ते स्टेडियमच्या खाली जर पूर्ण पार्किंग झालं तर मला नाही वाटत महाराष्ट्रात एवढं पार्किंग असेल किंवा मुंबई सोडलं तर त्या पार्किंगच्या माध्यमातून तिथून 2-3 भुयारी मार्गाच्या माध्यमातून अंबाबाईला आपण दर्शनाच्या तिथं हे करू शकतो. त्या ठिकाणी मध्यावर त्या फारसं अंतर नाही आहे, 5 मिनिटाचं अंतर आहे. मी म्हणतो तिथं काही सोयीसुविधा द्यायला लागतील, पाण्याची सोय असेल, टॉयलेटची सोय असेल, आपण तिरुपतीला जाताना करू शकत नाही. अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टींवर आमचा विचार सुरू आहे. हे करण्यावरती आम्ही जोर देतो. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत स्टेडियमच्या तळघरात मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पार्किंगमधून थेट अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग केला जाणार असून त्यामुळे मंदिर परिसरातील वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. इतर राज्यातील मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर हा भुयारी मार्ग उभारला जाणार असून त्यामुळे भाविकांची सुरक्षा वाढेल, वाहतूक कोंडी कमी होऊ शकते, तसेच स्टेडियमचा कायापालट झाल्यास अनेक चांगले खेळाडू तयार होण्यास मदत होणार असल्याचंही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर तिथून मग बाहेर जाण्यासाठी इलेक्ट्रिकल बस वगैरे असे ते बरेच त्यात मुद्दे आलेले आहेत. स्टेडियम बांधून झालं हो, स्टेडियम आज बांधायचं म्हणजे किती आता 200 कोटीचा स्टेडियम होतोय, पार्किंग झालं, स्टेडियम झालं. स्टेडियममध्ये कितीतरी मोठ्या प्रकारच्या तुम्हाला क्रीडा प्रकार आणता येतील, तुम्हाला स्विमिंग पूल बघा तिथे काय परिस्थिती तो चांगला करता येईल, अनेक चांगल्या मॅचेस होतील. आता एक स्टेडियम झालेलं आहे बाहेर, पण तरी देखील हे देखील चांगलं स्टेडियम होईल शहरामध्ये. आता ते स्टेडियम तर काय आपण पाडू शकत नाही, कायमचं स्टेडियम आहे, ते डेव्हलप करणे हेच त्यातलं एक प्रमुख हे असणार आहे. मग त्यामध्ये काय सुधारणा करता येईल जेणेकरून इतर गोष्टी पण आपल्यावर लोड कमी